हवेतल्या हवेत विमान फिरवून आपल्या पुत्राला पुन्हा स्वगृही परत आणण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावणाऱ्या पुत्रवियोगानं व्याकुळ झालेल्या एका बापाची कहाणी म्हणजेच परवा महाराष्ट्रात घडलेल्या एका आमदार पुत्राची बँकॉक वारी। या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं A to Z जेव्हा तो ऋषिराज घरातून गायब झाला ते अगदी पुन्हा लँड झाला पुणे विमानतळावर इथपर्यंतचा सगळा प्रवास त्यातले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईव्ह करतोय। अर्थात या लाईव्ह मध्ये माझ्या सोबत आहे समृद्धी। पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की या अनोख्या बापानं ज्यानं पुत्रवियोगापोटी एवढा सगळा लवाजमा कामाला लावला, केवळ महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा नाही तर दिल्ली देखील हलवली, शिवाय त्यासोबत परदेशात देखील आपली यंत्रणा राबवली। हे नेमकं का घडून आलं, कशासाठी, आणि हा एवढा सगळा आटापिटा केवळ आमदार पुत्रासाठी? या सगळ्यात प्रश्नांची उत्तर आपण यातून जाणून घेणार आहोत। आपल्याला आठवत असेल की 4 फेब्रुवारी 1670 अर्थात ही तारीख मी ऐतिहासिक कालखंडातली सांगतोय कारण की तुम्हाला माहित आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला की पुरंदरचा तह ज्यावेळी झाला तेव्हा 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले कारण की त्या तहामध्ये तसं करणं गरजेचं होतं। आणि याच तहात एक किल्ला होता ज्यावर शिवाजी राजांचं प्रचंड प्रेम होतं, तो म्हणजे कोंढाणा किल्ला। आणि हाच किल्ला पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी, ताब्यात घेण्यासाठी शिवरायांनी ज्या शूरवीरावर जबाबदारी सोपवली त्यांचं नाव होतं नरवीर तानाजी मालुसरे। मग याच तानाजी मालुसरेंनी आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी घोषणा केली आणि उदयभान राठोडाशी 2 हात करून आपल्या प्राणाचं बलिदान दिलं। अखेर हा किल्ला ताब्यात आला, पण तानाजी मालुसरे मात्र प्राण त्यांचं बलिदान झालं, त्यांची आहुती झाली। अर्थात त्यानंतर छत्रपती शिवरायांनी जे वाक्य उच्चारलं होतं ते अत्यंत महत्वाचं होतं, गड आला पण सिंह गेला आणि कोंढाण्याचा सिंहगड झाला। आता ते नरवीर तानाजी कुठे, ज्यांनी आपल्या पुत्राच्या लग्नाचा सुखाचा कार्यक्रम बाजूला ठेवून महाराष्ट्र स्वराज्यात आपल्या राजानं जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे तो किल्ला परत आणून देण्यासाठी प्रयत्न करणारे, झुंजणारे, प्राणाचे बलिदान देणारे, कुठे ते तानाजी आणि कुठं हे मानाजी? पाहूयात तानाजी सावंतांच्या पुत्रप्रेमाची अनोखी गोष्ट। समृद्धी, मुळातच मी आता उल्लेख केला तो तानाजी मालुसरे यांचा। अर्थात तानाजी मालुसरे आणि तानाजी सावंत यांची तुलनाच होऊ शकत नाही, फक्त फरक इतकाच आहे ती म्हणजे अगदी काही साम्य जर आपण म्हटलं तर ती घटना देखील फेब्रुवारी महिन्यात घडली होती आणि ही घटना देखील फेब्रुवारीतच घडलेली आहे। नामसाधर्म्य केवळ तानाजी आहे, तिथं पुत्रप्रेम बाजूला ठेवून स्वराज्यासाठी झटणारे तानाजी होते आणि इथं मात्र आपल्या पुत्रप्रेमासाठी संपूर्ण यंत्रणेला झटवणारे, संपूर्ण यंत्रणेला कामाला लावणारे हे तानाजी आहेत। पहिल्यांदा मला हे सांग की तानाजी सावंतांच्या विरोधात आज नेमकं पुण्यात जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात काय घडलं? सर, आजच्या आपण जर पाहिलं तर शिवसेना उबाठा गट जो आहे तो अतिशय आक्रमक झालेला या सगळ्याच प्रकरणामध्ये पाहायला मिळाला। आज या सगळ्याच गटाच्या वतीने त्यांचे अनेक पदाधिकारी जवळपास सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले होते, कारण सिंहगड पोलीस ठाणं जर सर तुम्हाला आठवत असेल तर याच पोलीस ठाण्यात सगळ्यात पहिल्यांदा किडनॅपिंगची अर्थात अपहरणाची केस दाखल झालेली होती। ज्या तत्परतेने सिंहगड पोलिसांनी ही अपहरणाची केस दाखल करून घेतली, म्हणजे अगदीच आपण बघतो की एखादा माणूस जर बेपत्ता असेल, अगदी एखादं लहान मूल जरी बेपत्ता असेल तरी सुद्धा त्याला 24 तासांपर्यंत मिसिंगची रिपोर्ट सुद्धा दाखल करून घेतली जात नाही। तुमच्या नातेवाईकांकडे शोधा, आजूबाजूला शोधा अशा पद्धतीने सांगितलं जातं आणि त्यानंतर 24 तास जर ती व्यक्ती आढळली नाही त्यानंतर मिसिंग दाखल करून घेतली जाते आणि त्याच्यानंतर खरं तर ते अपहरण असेल तर त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो। मात्र या प्रकरणामध्ये केवळ 1 ते 1.5 तासाच्या आतच जे शिक्षण संस्था तानाजी सावंतांच्या मालकीची आहे त्यांच्या ट्रस्टींकडून खरं तर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर हा गुन्हा
एका तासाभरात दाखल सुद्धा झाला, सगळ्या तपास यंत्रणा कामाला सुद्धा लागल्या. त्यामुळेच खरं तर आज शिवसेना उबाठा गटाच्या वतीने हे सगळेच पदाधिकारी आज त्याच सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले होते. सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये जितक्या तत्परतेने तुम्ही हा गुन्हा दाखल करून घेतला, तितक्याच तत्परतेने भविष्यात सर्वसामान्यांचे सुद्धा गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर तानाजी सावंतांच्या मुलाला पुन्हा परत बोलवण्यासाठी जो काही खर्च करावा लागला, यंत्रणा इतक्या सगळ्या कामाला लावाव्या लागल्या, यासाठी जो काही पैसा खर्च झालाय तो सगळा पैसा तानाजी सावंतांकडून पुन्हा वसूल केला जावा अशी एक मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपण बघतो की एखादा जर खोटा गुन्हा नोंद झाला तर त्या व्यक्तीच्या विरोधात पुन्हा एक गुन्हा नोंद केला जातो. प्रशासनाची, पोलिसांची दिशाभूल केली अशा पद्धतीचा एक गुन्हा असतो आणि त्याच पद्धतीचा गुन्हा खरं तर तानाजी सावंत यांच्यावर आणि ज्या ट्रस्टीने पहिल्यांदा जी एफआयआर दाखल केली होती त्याच्यावरती सुद्धा दाखल करण्यात यावा अशी एक मागणी या सगळ्याच प्रकरणामध्ये आज शिवसेनेचे सगळे शहर प्रमुख असतील किंवा मग इतर जे पदाधिकारी होते त्यांच्याकडून सुद्धा करण्यात आला. त्याचबरोबर नंतर जी काही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत तानाजी सावंतांची आधीची सगळी प्रकरणं सुद्धा बाहेर काढून त्यांच्यावर खूप जास्त टीका झाली. त्याचबरोबर आपल्याच बापाचा कायदा असल्यासारखं तानाजी सावंत या सगळ्या प्रकरणात वागले. खरं तर ऋषीराज सावंतच्याच बापाचा कायदा आहे की काय, अशा पद्धतीची एक टीका आज दिवसभरात तानाजी सावंत यांच्यावर होताना पाहायला मिळते. नक्कीच, म्हणजे आधी अपहरणाचा बनाव आणि नंतर गुंजा. अर्थात या घटनेला अपहरणाचं किंवा किडनॅपिंगचं वळण का देण्यात आलं हे देखील आपण बघणं तितकंच महत्वाचं आहे. कारण की माझा मुलगा बेपत्ता झालाय किंवा माझा मुलगा काही न सांगता घरातून निघून गेलाय तर या गोष्टीला फारसं पोलीस महत्व देणार नाहीत. पण जर अपहरण झालं असं सांगितलं गेलं तर पोलीस निश्चितच तत्परता दाखवतील, जागे होतील. त्यात आमदाराच्या मुलाचं, तो पण सिटिंग एमएलए, त्याच्या मुलाचं अपहरण होतंय, मग मात्र पोलीस निश्चितपणे प्रयत्न करतील आणि त्याच दृष्टिकोनातून तो हा सगळा बनाव करण्यात आला अपहरणाचा. आणि मग कोणीतरी निनावी म्हणून फोन केला गेला असं पोलीस कंट्रोल रूमला सांगण्यात आलं. मग सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, त्यांच्या शेजारी बसलेले आमदार तानाजी सावंत, सगळे पत्रकार मंडळी सगळे समोर होते आणि तिथे रंजन कुमार शर्मा बोलून गेले की आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. त्याच वेळी नेमके तानाजी सावंत असं म्हणतात की अपहरण वगैरे काही नाहीये, फक्त आम्हाला एक वरी झालेली आहे का की बाबा आमचा मुलगा काही घरातून न सांगून गेलेला आहे. अर्थात त्यावेळी त्याचा जो भाऊ आहे गिरिराज सावंत यांनी असं म्हटलं होतं की 3:30 वाजता त्या दरम्यान दुपारी आम्हाला एक मेसेज आला होता की 2 दिवस मी कुठेतरी जाणार आहे असं, पण कुठे जाणार आहे सांगितलं नव्हतं. त्यानंतर आम्हाला असं कळालं की त्याचा फोनच बंद झालाय. फोन बंद झाल्यानंतर मग आमची शोधाशोध झाली. मग आम्ही पहिल्यांदा सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मग नंतर आम्हाला आता अजूनही तो हातात लागत नाही. मग आम्हाला कुठेतरी कळालं की बाबा त्याचं किडनॅपिंग वगैरे झालंय की काय, अशा अँगलनी त्यांनी सगळी सारवासारव केली. पण प्रश्न हाच आहे समृद्धी की मुळातच जेव्हा एखाद्या हाय प्रोफाईल केसमध्ये अशी एखादी घटना घडते, VIP केस असते, त्यावेळी मात्र सगळे पोलीस अशी काय तत्परता दाखवतात की जणू काही आता ही घटना कोणत्याही परिस्थितीत पहिल्यांदा सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बाकीचे सगळे ज्या घटना आहेत त्या किरकोळ आहेत, यासमोर बाकी काहीच नाही. आणि मग मात्र त्यात अशा यंत्रणा कामाला लागतात आणि त्या सगळ्या यंत्रणा पुढे येऊन हवेतल्या हवेत विमान फिरवलं जातं आणि वे ऑफ बेंगॉल पर्यंत पोहोचलेलं विमान थेट पुन्हा बेसवर उतरतं आणि जे उतरणार आहेत त्यांनाच माहित नसतं. त्यांना वाटतं आपण बँकॉकलाच उतरणार आहोत म्हणून त्या थाटात ते बाहेर पडतात. बघतात तर त्यांच्यासाठी वेलकम करायला समोर पोलीस आहेत आणि लँड आहे पुण्याची. म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे. पण आता समृद्धी एक धक्कादायक आणि एक अपडेट मी आता या सगळ्या प्रकरणातली आपल्या सगळ्या टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना देखील सांगणार आहे. ती अपडेट अत्यंत महत्वाची आहे की जसं तानाजी सावंतांनी पुणे पोलिसांचा वापर करून घेतला या प्रकरणामध्ये, महाराष्ट्राच्या सरकारी यंत्रणेचा वापर करून घेतला, दिल्ली सरकारी यंत्रणेचा वापर करून घेतला, त्याबरोबरच परदेशी सरकारी यंत्रणेचा देखील वापर करण्यात आलाय. तो कसा ते आपण पहिल्यांदा क्लिअर करूया. जर हे विमान किंवा हे चार्टर्ड विमान जे आहे ते जर भारताच्या हद्दीबाहेर गेलं असतं तर मात्र तुम्हाला त्याला परत फिरवण्याचा पर्यायच नव्हता. पण तो देखील प्लॅन बी तयार झाला होता. हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रानं या संदर्भात बातमी दिली आहे. त्यांचे काही एव्हिएशन डिपार्टमेंटचे सोर्सेस असतील किंवा पोलिसांचे सोर्सेस असतील, त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे हे विमान जर बँकॉक मध्ये उतरलं असतं तर त्याच वेळी त्याच्या आधीच थाई अथॉरिटीज म्हणून ज्या आहेत तिथल्या, त्यांना असं सांगण्यात आलं होतं की जेव्हा हे तिथे लँड होईल बँकॉकमध्ये त्यावेळी त्यांना उतरवलं जाऊ नये. त्यांच्या इमिग्रेशन प्रोसेसची जी काही प्रोसेस आहे, इमिग्रेशन प्रोसेस, ती कंप्लीट करण्यात येऊ नये. त्यांना तिथल्या तिथं थांबवून ठेवण्यात यावं आणि ते विमान रिटर्न पुन्हा भारतात पाठवण्यात यावं जिथून त्यांनी टेक ऑफ केलेला आहे. याचाच अर्थ पुढचा प्लॅन बी सुद्धा तयार होता. अर्थात
हे थाई अथॉरिटीजला हे कसं काय कळालं, म्हणजे कळवण्यासाठी आपल्या सरकारी यंत्रणेचा वापर केला गेला हे उघड आहे। याचाच अर्थ एक व्यक्ती जी घरातून काहीही न सांगता निघून गेलेली आहे त्या व्यक्तीला पुन्हा स्वगृही आणण्यासाठी एवढी धडपड जर संपूर्ण महाराष्ट्रातली ही सगळी पोलीस यंत्रणा, दिल्लीतली सरकारी यंत्रणा करत असेल, तर मग आमच्या महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसाची घरातली एखादी व्यक्ती बेपत्ता होते, ती व्यक्ती घरी आणण्यासाठी, तिची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी, तिला शोधण्यासाठी तेवढी तत्परता का दाखवली जात नाही? समृद्धी, माझा सवाल तुलाही आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय उत्तर आहे? सर, आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये म्हणजे आजही जेव्हा सिंहगड पोलिसांशी या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती किंवा एकंदरीत आपण कधीही पाहिलं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये शिवा पासलकर नावाचे एक व्यक्ती आहेत, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आतापर्यंत तब्बल 600 पेक्षा जास्त बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्याचं आणि त्यांच्या घरच्यांपर्यंत सुपूर्द करण्याचं काम केलेलं आहे। त्यांचा सुद्धा अशाच पद्धतीचा काहीसा अनुभव आहे की जेव्हा एखादा मिसिंगची तक्रार दाखल करायला आपण जातो तेव्हा पोलिसांकडून इतक्या तत्परतेने ती तक्रार दाखल करून घेतली जात नाही। सर्वसामान्य व्यक्ती असतील तर मग तर अजिबातच नाही। शिवा पासलकर हे नाव खरं तर या प्रकरणामध्ये या सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये खूप मोठं आहे, त्यामुळे त्यांची तक्रार घेतली जाते। मात्र इतर प्रकरणामध्ये सर्वसामान्य माणसाला चक्क तुम्हीच आम्हाला तुमच्या जवळपासच्या एरियामधले सीसीटीव्ही फुटेज आणून द्या असं सांगितलं जातं। तुम्हीच बसून तुमच्या नातेवाईकांना फोन करा, मित्रांना फोन करा, त्यांच्याकडे कुठे गेलेत का हे चेक करा, 24 तास थांबा असं सांगितलं जातं। इतकी तत्परता कधीच कुणासाठीच, अगदी लहान मूल असेल तरी सुद्धा कुठलीही पोलीस यंत्रणा दाखवत नाही। या प्रकरणात मात्र इतकी जास्त तत्परता दाखवण्यात आली होती, कारण अर्थातच आमदाराचा मुलगा होता। बरं, मला असं म्हणायचं आहे की हा जो आमदाराचा मुलगा होता ज्याच्यासाठी इतकं सगळं केलं गेलं, हा मुलगा काही लहान नाहीये, हा काही अल्पवयीन मुलगा नाहीये। म्हणजे कुठल्या एखाद्या महाराष्ट्रात न राहणाऱ्या व्यक्तीला जर हे सगळं प्रकरण समजून सांगितलं तर एखाद्याला असं वाटेल की बाबा लहान मुलगा होता म्हणून बापाचं काळीज इतकं थरकाप उडाला का, की कुठं गेला मुलगा, कुणीतरी आपल्या मुलाला फ्लाईट मध्ये बसवून कुणीतरी घेऊन गेलं की काय असं म्हणून। मात्र हा मुलगा वय वर्ष जवळपास 35चा आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, जो स्वतः 3-4 कंपन्यांचा संचालक आहे असा हा मुलगा आहे, जो स्वतः कोट्यावधी रुपये कमवतो असा मुलगा फक्त त्याच्या मित्रांबरोबर जातो आणि त्याला थांबवायचं म्हणून इतकी सगळी तत्परता दाखवण्यात आली। आज स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा या गोष्टीचा कबुलीनामा दिलेला आहे की आम्हाला तानाजी सावंतांचा फोन आला होता आणि त्यानंतर मग सगळ्या यंत्रणा फिरल्या, लगेचच अपहरणाची केस जी आहे ती दाखल करून घेण्यात आली। मात्र सर्वसामान्य माणसासाठी कधीच कुठलेच पोलीस अधिकारी इतकी तत्परता कधीही दाखवत नाही। त्यामुळेच आताही आपल्याकडे मिसिंगची संख्या, मिसिंगचे पेंडिंग असलेले गुन्हे हे सगळ्यात जास्त आहेत। अनेक लोक मिसिंग आहेत, त्यांना अनेक लहान मुलं मिसिंग आहेत, पुढे त्यांचं ह्युमन ट्रॅफिकिंग होतं, त्यांचे ऑर्गन ट्रॅफिकिंग होतं, अवयव विकले जातात, मुली वेश्या व्यवसायामध्ये घातल्या जातात। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना वर्षानुवर्ष ही मुलं पुन्हा कधीही मिळत नाहीत। मात्र एक मुलगा जो अगदी उच्च शिक्षित आहे, जो स्वतःच्या मर्जीने गेलेला आहे, त्याला परत बोलवण्यासाठी इतकी तत्परता पुणे पोलिसांनी नेमकी का दाखवली हा एक प्रश्न आहे सर। पण मात्र या प्रकरणामध्ये अर्थातच तानाजी सावंतांनी हे सगळं प्रकरण झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी फोन केला होता, उपमुख्यमंत्र्यांनाही केला होता आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा फोन केला होता, अशी माहिती त्यांनी स्वतः दिल्याची पाहायला। नक्कीच सर्वसामान्य माणसाची म्हणजे तुमच्या आमच्या घरातली जर व्यक्ती कुठे जर फिर्याद नोंदवायची असेल गायब झाल्याची किंवा बेपत्ता झाल्याची, तर आपण या सगळ्यांना व्यक्तींना फोन करू शकत नाही, हा पहिला मुद्दा। दुसरं एक महत्वाचं म्हणजे ही प्री बुकिंग होती, म्हणजे हे जे विमान होतं म्हणजे चार्टर्ड विमान होतं, फाल्कन 2000 LX नावाचं एअरक्राफ्ट होतं, हे फ्लाय होणार होतं अर्थातच पुणे बेसवरून 4:30 वाजता ते डिपार्चर होणार होतं, त्यानुसार ते बुक करण्यात आलं होतं। बुकिंग प्री बुकिंग आहे याचाच अर्थ 10 तारखेला हे जर दुपारी फ्लाय होणार असेल तर ते 9 तारखेलाच बुक करण्यात आलं होतं आणि मोजण्यात आले होते त्याला पैसे 78 लाख रुपये। या घरातून असं सांगण्यात येतं, सावंतांच्या घरातून, की आम्ही कोणतीही गोष्ट असो आम्ही एकमेकांना सांगितल्याशिवाय अजिबात कुठे जात नाही। 15-15, 20-20 फोन आम्ही एकमेकांना करतो, आहे तानाजी सावंतांचं वाक्य आहे। मग 78 लाख रुपये आपल्या मुलानं आदल्या रात्री कुठेतरी भरलेले आहेत, कुठेतरी जमा केलेले आहेत, त्याचा काही तुम्हाला म्हणजे ताळमेळच नाही, म्हणजे काही घेणं देणं नाही, म्हणजे पैसे असे पडून आहेत की बाबा 78 लाख ठीक आहे ओके। अरे आपल्या घरात वडिलांकडनं 100 रुपये मागताना सुद्धा आपली परिस्थिती अशी असते, मागू का नको, आणि मग वडील विचार करून आपल्याला देतात की कुठे कशासाठी काय। इथे 78 लाख रुपये 9 तारखेला मोजले जातात, प्री बुकिंग होतं, त्यानुसार मग मुळातच जेव्हा असं चार्टर्ड विमान जेव्हा बुक केलं जातं तेव्हा काय विशिष्ट कंपनी असेल किंवा त्यांना प्रोव्हाइड करणारे जे विमान असेल
ते विमान आपल्या पॅसेंजरनी जी आपल्याला माहिती पाठवलेली आहे ती सगळी माहिती डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन पर्यंत पोहोचवली जाते. मग इन्फॉर्मेशन असेल, रूट कोणता होता, पॅसेंजरची सगळी माहिती असेल, कुठून कुठपर्यंत फ्लाय करायचंय, या सगळ्या गोष्टी त्यांना कळवल्या जातात. हे सगळं त्यांच्याकडून ATC ला कळवलं जातं. म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल, जसे आपले रस्त्यात ट्रॅफिक पोलीस असतात त्यांना, म्हणजे आपल्याला जसे सिग्नल्स लावलेले असतात, इथे थांबा, तिथे थांबा, पुढे जा, आता ग्रीन हिरवा, कारण की ऍट अ टाइम एकाच रूटवर अनेक विमानं त्या ठिकाणी फ्लाय होत असतात. त्यामुळे कोणत्याही त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोणत्या हाईटनी कुठल्या विमानानं उडायचंय हे सगळं एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या कंट्रोलमध्ये असतं. आणि हे एअर ट्रॅफिक अथॉरिटी किंवा कंट्रोल जे असतं, कंट्रोलर असतात, हे थेट कुणाशी जोडले जातं तर अर्थातच नागरी हवाई उड्डाण म्हणजे भारताचं जे काही आपलं डिपार्टमेंट आहे त्या विभागाशी. आणि त्या विभागाचे जे मंत्री आहेत ते मंत्री मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे आपले मुरलीधर अण्णा मोहोळ, जे आपल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणजे केंद्राचे राज्यमंत्री आणि महाराष्ट्रातून त्या ठिकाणी त्यांची नेमणूक झालेली आहे. त्यामुळे एक वेगळाच आनंद, महाराष्ट्रात देखील एक जल्लोष झाला की अरे मुरली अण्णा मोहोळ पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आणि थेट केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री बनले. आणि अर्थात त्याचा बेनिफिट देखील तानाजी सावंतांना देखील झाला. मी तर म्हणजे मुरलीधर मोहोळांच्या या कार्यतत्परतेला सलाम करतो, कारण की एवढं मोठं काम आज त्यांच्या हातून झालेलं आहे. समृद्धी, काय मुरलीधर मोहोळांचा रोल होता याच्यात, काय तुला सांगते? नक्कीच, जसं तर सर तुम्ही सांगितलं की ही सगळी जी काही माहिती आहे ती कुठे असते तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जे खातं आहे त्या खात्याच्या लोकांकडे ही सगळी माहिती असते की कोण जाणार आहे, प्रवासी कोण आहेत, कुठून निघतात, कुठे पोहोचणार, कधी उतरणार, टाइम काय आहे, रूट काय असेल, ही सगळीच माहिती ज्या डिपार्टमेंटकडे असते त्या डिपार्टमेंटचे केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळांना सुद्धा फोन करण्यात आला होता. हेलिकॉप्टरने जात आहेत की प्लेननी जात आहेत, नेमके कसे जात आहेत, कुठे जात आहेत, ही सगळीच माहिती त्यांच्याकडूनच त्यांच्या आदेशाने नंतर ही सगळी माहिती जी आहे ती काढण्यात आली होती. आणि त्याचबरोबर जर एखादं विमान तुम्हाला रस्त्यातल्या रस्त्यात युटर्न मारायचं आहे, मला वाटतं ही गोष्ट फार क्वचितच कधीतरी घडलेली गोष्ट असेल की हवेतल्या हवेत एखाद्या विमानाने लँड न होता युटर्न मारून येणं. खरं तर या प्रकरणामध्ये सुरुवातीला म्हटलं जात होतं की चेन्नईच्या कुठल्या तरी परिसरामध्ये किंवा मग तिरुअनंतपुरम मध्ये हे विमान पहिल्यांदा लँड केलं जाईल आणि त्यानंतर ते पुण्यासाठी निघेल. मात्र तसं न करता थेट पायलटला आदेश देण्यात आले की विमानात जे कोणी लोक आहेत त्यांना काहीही माहिती न देता आहे तसंच हवेतल्या हवेत अंदमान निकोबारच्या परिसरामध्ये हे विमान असताना त्याने युटर्न मारला आणि पुन्हा ते पुण्यामध्ये लँड झालं. त्यामुळे हे सगळं करणं कुठल्याही अधिकाऱ्यासाठी शक्य नाहीये. म्हणजे कितीही मोठा अधिकारी जरी या एव्हिएशन डिपार्टमेंटचा असेल आणि त्यांनी असे आदेश दिले तरी सुद्धा हे शक्य नाहीये जोपर्यंत ते कुठल्या तरी मंत्र्याकडून सांगितलं जात नाही, त्या मिनिस्टरकडून सांगितलं जात नाही. त्यामुळे अर्थातच हे विमान हवेतल्या हवेत फिरवण्यामध्ये मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा खूप मोठा रोल होता. आणि त्यामुळे आता कुठेतरी आज सकाळपासूनच आपण बघतोय सर, काल सकाळपासून पाहिलं गेलं तर मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुद्धा तसं त्यांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नसताना सुद्धा मोठी टीकेची झोड उठताना पाहायला मिळते. म्हणजे अगदीच पुण्यातले लहान मोठे नेते सुद्धा म्हणतात की आमची मुलं सुद्धा आता कुठे तासभर त्यांचा फोन नाही लागला तर आम्ही थेट मुरली अण्णांना फोन करणार आहोत, ते कदाचित लक्ष घालतील आणि आमच्या मुलांना पुन्हा परत आमच्याकडे आणून देतील. नक्कीच मी या सगळ्या प्रकरणाच्या लाईव्हच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये या सगळ्याच गोष्टींवर चर्चा करणार समृद्धी. पण महत्वाचा मुद्दा हाच आहे, जसा आता तो मुद्दा उपस्थित केलास की त्या हवेतल्या हवेत विमान फिरवलं गेलं आणि मग पुन्हा ते इथं लँड झालं पुणे बेसवर. आता याच्यातली आणखी एक गमक आहे, ती फार महत्वाची आहे. ते कसं झालं? कारण मुळात प्रश्न असा होता की जेव्हा त्याने टेक ऑफ केला 4:30 वाजता इथून ते फ्लाय झालं, त्याच्यामध्ये 3 जण होते, ऋषिराज आणि त्याचे 2 मित्र होते, वसेकर आणि उपाध्ये म्हणून. म्हणजे तो प्रवीण उपाध्ये आणि संदीप वसेकर आणि ऋषिराज सावंत, हे तिघे ते होते. अर्थात मोठं चार्टेड विमान होतं, 18 सीटर चार्टेड विमान होतं आणि त्यात 3 क्रू मेंबर्स होते आणि हे पायलट होते, 2 को पायलट आणि एक टेक्निकल असिस्टंट असतो. म्हणजे साधारण हे 6 जण होते त्यामध्ये. आता हे जेव्हा विमान फ्लाय झालं, आता प्रश्न असा होता की मुळातच हे क्लिअर झालं होतं ATC कडून की असं असं घडलेलं आहे आणि आता आपल्याला कोणत्या परिस्थितीत विमान थांबवायचंय. त्यामुळे आता दिल्ली अथॉरिटी किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलनी ही जेव्हा माहिती मिळवायला प्रयत्न केला तेव्हा पहिल्यांदा हे विमान ज्या रूटवरून जाणार होतं त्या रूटवर क्लिअरन्सच मिळाला नव्हता, म्हणून ते विमान दुसऱ्या हद्दीतून जायला निघालं बँकॉककडे. त्या दरम्यान जो काही 1 तास कालावधी मिळाला, त्या 1 तासातच ते सगळं ट्रेस आउट झालं की ते कुठे विमान जाते, कुठल्या रूटवर आहे. आता ते वे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागराच्या वर आहे असं जेव्हा ते कळालं त्यावेळी पायलटला एक मेसेज गेला ATC कडून. आणि ATC म्हणजे पायलटांचा एक थंबलू असतो,
असा की जे ATC आम्हाला कळवतील त्यानुसारच आम्ही वागणार. पॅसेंजरचं आम्ही ऐकत नाही, आम्ही कुणाचं ऐकत नाही. आम्ही ऐकतो की ATCचं एअर ट्रॅफिक कंट्रोल. आम्हाला जसं जसं आपल्या रस्त्यांवर देखील ट्रॅफिक सिग्नल असतात, पोलीस सांगतात त्याप्रमाणे आपल्या रूटनी जावं लागतं. तुम्ही कायदा तोडलात, नियम तोडलात की 100% तुम्हाला फाईन आहे. आता अर्थात ही तर जमिनीवरची गोष्ट सांगितली, हवेतल्या हवेत तर हा उद्योग कोणीच करणार नाही. सो पायलट त्याप्रमाणे ते सगळं ऐकत होता आणि ATCने असा मेसेज दिला की काहीतरी लिगॅलिटी ह्याच्यामध्ये असू शकते. तुम्ही पॅसेंजरला काहीही न सांगता हे विमान जिथून तुम्ही टेक ऑफ केलं त्याच ठिकाणी त्या बेसवर लँड करायचं आहे. आता या पायलटला पण मी मानलं, म्हणजे खरं म्हणजे म्हणतो ना आपण की एक त्यांनी प्रोफेशनलिझम जपलं आपलं स्वतःच, की मला जो आदेश आहे तो मी पाळणार. पॅसेंजरला माहितच नाही की काय चाललंय. त्यांनी सगळे मॅप्स बंद केले जे पॅसेंजरला दिसतात, आपलं विमान कुठं चाललंय वगैरे असं तसं. आणि हे सगळे त्या धुंदीत होते, आपण आता बँकॉकला जाणार आहोत, बँकॉकला उतरणार आहोत, असं तसं सगळं. जेव्हा ते विमान लँड झालं बेस पुण्याच्या, तेव्हा त्यांना वाटलं बँकॉकमध्ये आलं. उतरतायत तर बघतात वेलकम करायला समोरचे पोलीस. याचा अर्थ ATCनी ही जी ताकद लावली, या ATCची ताकद ही आहे आपल्या विभागाकडे, डिपार्टमेंटकडे, म्हणजे नागरी हवाई उड्डाण. नागरी हवाई उड्डाणचे मिनिस्टर ऑफ स्टेट आहेत आपले अर्थातच मुरलीधर मोहोळ. त्यामुळे त्यांनी जी ताकद लावली त्यामुळेच मी तर म्हणतो की आज बिछडे हुए बाप और बेटे की जो मिलन हुआ है किंवा जे एकत्र आलेत हे केवळ मुरलीधरांना मोहोळांमुळे आलेले आहेत. म्हणजे मला तर खूप आनंद झालाय मुरलीधर मोहोळांबद्दल की खरंच ग्रेट. आणि मग अशी जर ताकद तुम्ही इथं लावली आहे तर ही ताकद आता इतर प्रकरणात पण लावायला हरकत नाही. जसं तू मागाशी म्हणाल की संजय मोरे म्हणाल की माझाही मुलगा गायब झालेला आहे, मी मुरलीधर अण्णांना फोनच करणार होतो पण नंतर कळलं अरे काय आपला मुलगा फार फार तर 2 व्हीलरवर कुठे जाणार. तसंच छगन भुजबळ पण म्हणालेत बरं का. छगन भुजबळ असं म्हणालेत की काय हल्ली आमदारांची मुलं कुठे इकडे तिकडे जातात, माझंही कळलं की माझाही मुलगा गायब झाला. मग खूप खूप शोध घेतला, नंतर कोणीतरी सांगितलं काळजी नका मंदिरात असेल कुठल्या तरी, आणि नंतर कळलं हा माझा मुलगा मंदिराच्या पलीकडे काय फारसं जाणार नाही. म्हणजे आता ही टीकेचे धनी कोण बनायला लागलेत. म्हणजे गरज नसताना नको त्या भानगडीमध्ये आपण आपली ताकद लावायची आणि त्या उत्तम ताकदीचा वापर इतर ठिकाणी करण्याऐवजी, अर्थात मी असं म्हणत नाही की ऋषिराज सावंतांना परत आणूच नये किंवा तुम्ही त्याला का एवढी तुम्ही ताकद लावलीत, पण एवढी तत्परता जी तुम्ही दाखवलीत ना, हीच तत्परता सर्वसामान्यांसाठी का नाही लावता आली. याच प्रश्नावरचं खरं म्हणजे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे, जे उत्तर अजूनही कुणाकडून मिळालेलं नाही. मग गिरिराज सावंत यांनी खुलासा केला. अर्थात त्यावेळी जेव्हा त्या ऋषिराजला आणण्यात आलं तेव्हा पोलिसांकडून जबाब घेतला गेला, तेव्हा त्यांनी असं सांगितलं माझी बिझनेस ट्रिप होती म्हणून मी गेलो होतो वगैरे. आता मला एक समृद्धी प्रश्न पडला, जो माणूस 10 दिवस आधी दुबईला जाऊन आला ना, म्हणजे तू ती सगळीच माहिती घेतली, तू लाईव्ह केलं होतंस रात्री, मला आठवते 11 साडे 11 तू लाईव्हला बसली होती आणि त्यामध्ये तू पहिल्यांदा ती सगळी माहिती लोकांसमोर पोहोचवली होती. जर त्यावेळी तो दुबईला 10 दिवस आधी गेला होता, याचा अर्थ तो 10 दिवस आधी दुबईला जो गेला होता त्याची माहिती, त्याचे पैसे किती खर्च होणार आहे सगळं तू घरात सांगितलं असणार आहेस. मग तू 10 दिवसांनी परत जाणार आहेस हे तू घरात सांगितलं नाहीस. याचा अर्थ नेमकं काहीतरी याच्यातलं कारण आहे ना, ते कारण दडवलं जात आहे असं मला वाटतं. तुला काय? नक्की असं असू शकतं सर, कारण या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर दुबईची ट्रिप जे काही सांगण्यात आलं, ही दुबईची ट्रिप सुद्धा आपण केवळ बिझनेस डील करण्यासाठी केली असं स्वतः ऋषिराज सावंत म्हणाले. त्यानंतर ही ट्रिप सुद्धा आपली बिझनेस साठीचीच होती. मग बिझनेस साठीची जर ट्रिप होती तर हे दोन मित्र नेमके काय करत होते, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न. त्याचबरोबर जर बिझनेस साठी जातोय तर कुठला असा बाप आहे जो आपल्या मुलाला म्हणेल की बाबा बिझनेस नको करू, नाही करायची आपल्याला डील, असं होऊच शकत नाही. जर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी तुम्ही 2-3 कंपन्यांचे संचालक आहात तर अर्थात तुमची पहिली प्रायोरिटी हा तुमचा बिझनेस, तुमच्या कंपन्या हेच असणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही बिझनेस ट्रिपसाठी जाताय, एखादी डील करण्यासाठी जाताय, तर कुटुंबियांना न सांगता जायचं किंवा पप्पा ओरडतील म्हणून मी त्यांना सांगितलं नाही अशी सुद्धा काही चर्चा चालू आहे. त्यामुळे जर पप्पांनी ओरडायचं कारणच काय होतं जर तुम्ही बिझनेससाठीच चालला होतात तर. दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की या बँकॉक ट्रिपला केवळ त्यांच्या पत्नीचा विरोध होता आणि त्यामुळे कुटुंबीय जाऊ देत नव्हते. पत्नीचा विरोध नेमका का होता, किंवा मग जर आपण असंही म्हणू शकतो सर या प्रकरणामध्ये की तानाजी सावंतांना खरं तर माहित होतं मुलगा कुठे जाणार आहे, तो कशासाठी जात आहे, कदाचित तिथे अशी कुठली तरी गोष्ट होती जिथपर्यंत मुलाने पोहोचू नये असं त्यांना वाटत असेल आणि त्यासाठी खरं तर हा सगळा अट्टाहास करण्यात आला, एवढा खटाटोप करून हजारोंची यंत्रणा कामाला लावून मुलाला परत बोलवण्यात आलं. कारण जर मुलगा केवळ एका ट्रिपला जातोय हे त्यांना खरं तर 1-1.5 तासानंतर समजलं होतं. जर आपण संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर 1-1.5 तासानंतर अगदी
4:30च्या आसपास बातम्या यायला चालू झाल्या होत्या की तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण नरे भागातून झालंय आणि नरेतून अपहरण झाल्यामुळे सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र जर आपण पाहिलं तर नरेमधून हा मुलगा त्याच्या स्वतःच्या ड्रायव्हरला घेऊन निघाला होता, त्यामुळे त्याला अपहरण झालं असं आपण म्हणूच शकत नाही जर तो स्वतःच्या ड्रायव्हरला घेऊन निघालाय. म्हणजे या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुद्धा काहीही कसली चौकशी न करता पहिलं तर गुन्हा दाखल करून घेतला. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे प्रकरण घडलंच नाही तिथे गुन्हा दाखल करण्यात आला. हे सगळं प्रकरण चालू झालं ते पुणे एअरपोर्ट पासून, तिथे गुन्हा दाखल झालाच नाही. जो मुलगा स्वतःहून गेलाय हे जवळपास 1-1.5 तासांनंतर समजलं होतं की अपहरण झालेलं नाहीये, तो स्वतः त्याच्या मित्रांबरोबर बँकॉकला निघालाय. हे जर माहित होतं तर तो बँकॉकला गेला तरी काय इतकी हरकत होती. हा एक सगळ्यात मला वाटतं की खूप सस्पिशियस गोष्ट आहे, मिस्टिरियस गोष्ट आहे ही, की इतका सगळा खटाटोप करून मुलाला परत का बोलवलं. जर तो गेलाच होता तर जाऊच द्यायचं होतं ना, मग परत का बोलवलं हा एक खूप मोठा या सगळ्यातला प्रश्न आहे. त्याचबरोबर तो असं म्हणतोय की कुटुंबीय सगळेच तयार होणार नाहीत किंवा नाराज होतील, परवानगी मिळाली नसती त्यामुळे सांगितलं नाही असंही म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे अशी चर्चा चालू आहे की या सगळ्याच क्राईम ब्रांचने जो काही जवळपास रात्री 1-1.5 वाजेपर्यंत या तिघांची सुद्धा चौकशी चालू होती. पुणे एअरपोर्ट वरती सुद्धा त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यानंतर सुद्धा जबाब नोंदवण्यात आले. मात्र वडिलांना का सांगितलं नाही या प्रश्नाचं उत्तर काय ऋषिराजने दिलेलं नाहीये असं पोलीस सांगताना पाहायला मिळतात. त्यामुळे खरं तर तो का गेला होता आणि का न सांगता गेला होता या प्रश्नाची उत्तरं त्याच्याचकडे असतील असं वाटतंय. मात्र सर आपण या प्रकरणात असं म्हणू शकतो की सुरुवातीपासून जे तानाजी सावंत म्हणत होते की कुणालाच न सांगता गेलाय, कुणाला सांगितलंच नाही, काहीच सांगितलं नाही, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांचा मोठा भाऊ असं म्हणतो की नाही मला मेसेज केला होता. म्हणजे कुठेतरी सगळं कुटुंब मिळून आता हे सगळं सारवासारव करतंय का असं कुठेतरी एक दाट संशय येतो. नक्कीच. आता समृद्धी आपण याच प्रकरणाच्या दुसऱ्या सेगमेंटकडे वळणार आहोत आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत. एक संतोष देशमुख हत्या प्रकरण, दुसरं सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण. या दोन्ही प्रकरणात एकतर एका प्रकरणातला एक आरोपी आता जवळपास 60-65 दिवस झाले फरार आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे त्या पोलिसांवर अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महत्वाचा मुद्दा असा की शोधाशोध या माध्यमातून जर विचार केला तर याच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी शोधता शोधता पोलिसांच्या नाकी नवाले होते. एक त्यातला तर स्वतःहून शरण आला, 2 तर अक्षरशः इकडून तिकडून फिरून पुण्यात आले आणि बाबा जणू काही पकडा आम्हाला असं झालं. ती पकडापकडी आम्ही थांबवली. आणि आणखी एक आरोपी आहे जो ऑलरेडी 2 वर्षांपासूनच फरार आहे, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता जवळपास 2-2.5 महिने 2-2.25 महिने फरार आहे. त्या कृष्णा आंधळेला मात्र अजून तुम्हाला शोधता आलेलं नाही. बरं, कृष्णा आंधळे तर जमिनीवरच फिरतोय. म्हणजे तुम्ही हवेतल्या हवेतून जर एखादी व्यक्ती जी फिरतीये तिला तुम्ही शोधून आणत असाल तर मग तुम्ही जमिनीवर फिरणाऱ्या व्यक्तीला कसं काही शोधू शकत नाहीत. हीच आमची पोलीस यंत्रणा आहे ना, हीच आमची ताकद आहे ना, हेच तर आमचे सगळे पोलीस आहेत. वेगळं काय? अहो हेच तर पोलीस डिपार्टमेंट होतं ना, ज्याला शोधता शोधता वाल्मिक कराडला नाकेनव आले. शेवटी सीआयडी सुद्धा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि शेवटी तो सीआयडीच्याच ऑफिसमध्ये आला. तर मी एवढी सगळी ताकद या कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी का लावली जात नाही? सुप्रिया सुळेंनी देखील हा प्रश्न उपस्थित केला. नक्की सर, आपण हा प्रश्न खरं तर आता सगळेच सर्वसामान्य जनता सुद्धा हाच प्रश्न उपस्थित करते की एक कृष्णा आंधळे, किरकोळ गुन्हेगार असलेला कृष्णा आंधळे जो अनेक दिवसांपासून फरार आहे, अनेक वर्षांपासून खरं तर फरार आहे, 2दा त्याच्यावरती बक्षीस जाहीर करण्यात आलंय, त्याला फरार घोषित करण्यात आलंय आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला कृष्णा आंधळे सापडत नाही. ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांना फोन गेला होता त्या अर्थी मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री त्यांना फोन गेला, त्यांनी सूत्र हलवली, त्यानंतर हे सगळं प्रकरण झालेलं आहे. मग हेच गृहमंत्री या प्रकरणामध्ये इतकी तत्परता का दाखवत नाहीत हा प्रश्न आज समस्त जनता, संपूर्ण महाराष्ट्रातले लोक हे आज प्रश्न विचारताना पाहायला मिळतात. आमच्या कुटुंबातला कुणीही व्यक्ती अशा पद्धतीने गायब झाला असता तर इतकी तत्परता दाखवली असती का? बरं ठीक आहे, आमच्या प्रकरणात नसती दाखवली, पण ज्या संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र टक लावून बसलेला आहे की कधी या आरोपींना शिक्षा होईल, कधी हे सगळे आरोपी फासावर जातील, अशी सगळेच जण वाट बघत असताना या प्रकरणातला एक आरोपी ज्याच्याकडे खरं तर तुमच्या मुला इतके 78 लाख सुद्धा नाहीयेत खर्च करायला, तो आरोपी आज 65 दिवसांपासून गायब आहे. अर्थात त्याला कुणी ना कुणी पैसे पुरवताय, तो काय स्वतः कुठेतरी नोकरी करून आता कष्ट करून तर खात नसणार आहे, इतकी साहजिक गोष्ट आहे. त्याचाच अर्थ 65 दिवसांपासून हा आरोपी कुठे ना कुठे फिरतोय, फिरण्यासाठी ट्रान्सपोर्टचा खर्च आला,
जेवणा पाण्याचा खर्च आला, कुठे राहिला तर राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचा खर्च आला. याचाच अर्थ इतका सगळा पैसा कुणी ना कुणी कृष्णा आंधळेला पाठवत असणार आहे, कारण तो स्वतः कमवू शकत नाही, त्याचा स्वतःचा इतका बँक बॅलन्सही नसेल मी म्हणते. आणि जर बँक बॅलन्स असेल तर बँक बॅलन्स वरती पोलिसांची नजरही असेल की तो कुठून पैसे काढतोय का हे पाहण्यासाठी. त्यामुळे जो कृष्णा आंधळे या सगळ्या प्रकरणात गेले 65 दिवस झालं फरार आहे, त्याला पकडणं तुम्हाला जमत नाही. या सगळ्या प्रकरणातले बाकीचेही आरोपी जर आपण पाहिले सर, तर अगदी फार काही पोलिसांनी खूप आपलं टॅलेंट दाखवून पकडलेत अशातलाही भाग नाहीच आहे तसं पाहायला गेलं तर. हे सगळे अगदी सहजच मिळालेले आरोपी आहेत बऱ्यापैकी. मेन आरोपी तर या सगळ्यातला स्वतःच शरण आला. त्यामुळे जे आरोपी ज्यांना तुम्ही शोधण्यासाठी इतकी धडपड करायला पाहिजे, सगळ्या मिनिस्टर्सनी एकत्र येऊन हे सगळं प्रकरण करायला पाहिजे. म्हणजे एकीकडे असंही म्हटलं जातंय की कृष्णा आंधळे नेपाळला गेलेला असू शकतो, मग जर नेपाळला गेला तर चालत फिरत तर जाणार नाही, फ्लाईटनीच जाऊ शकतो तो नेपाळला. तर मग हेच आपले एव्हिएशन मिनिस्टर ते या सगळ्या प्रकरणात लक्ष का देत नाहीत? या पद्धतीने तो कुठे फ्लाईटनी गेला का हे का चेक केलं जात नाही? हे सगळेच मंत्री जेव्हा एखाद्या आमदाराच्या मुलाला शोधण्यासाठी इतकी तत्परता रात्री 8:30 वाजेपर्यंत सगळे अगदी टक लावून बसलेले असतात, हेच सगळे कृष्णा आंधळेसाठी का नाहीत करत? हा एक खूप मोठा प्रश्न सगळेच जण संपूर्ण महाराष्ट्रात कालपासून हा एकच प्रश्न सगळे उपस्थित करतात. नक्की. आणि मुळात कसं आहे माहिती का, म्हणजे समृद्धी, तानाजी सावंत हे नाव काय महाराष्ट्राला आज माहीत झालेलं नाहीये. तानाजी सावंत यांच्याविषयी या आधी देखील या नावाशी बरेचसे वाद जोडले गेलेले आहेत. अगदी हाफकिन इन्स्टिट्यूटला व्यक्ती म्हणून संबोधलं जाणं किंवा खेकड्यामुळे धरण फुटलं असं म्हटलं. अजित पवारांच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत मिटिंग होत्या त्यावेळी उलटी झाल्यासारखं होतंय, मळमळ झाल्यासारखं होतंय असं बोलणं. अर्थात मुळात प्रश्न आता तर तानाजी सावंतांची संपत्ती किती काय वगैरे सगळ्याच बातम्या बाहेर आल्या. प्रश्न हाच उरतो की तानाजी सावंत ज्या आत्ता जे आमदार आहेत, सिटिंग MLA आहेत, त्यांना मुळातच आधी उद्धव ठाकरेंच्या जेव्हा ते शिवसेनेत होते त्यावेळी ते जल आणि माती संरक्षण मंत्री होते. मग त्यांना विधान परिषदेवर, म्हणजे त्याच्या आधी विधान परिषदेवर घेण्यात आलं, नंतर ते खातं देण्यात आलं. मग नंतर जर आपण त्यांचा प्रवास पाहिला तर अर्थातच एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यांच्यासोबत ते गेले. मग त्यांना अगदी आरोग्यमंत्री हे पद मिळालं. आणि आता तर अशी परिस्थिती आली की त्यांना मंत्रीपदच मिळालेलं नाही. म्हणजे आपल्याला आठवत असेल जेव्हा अधिवेशन सुरू होतं विधानसभेचं त्यावेळी बॅगा भरून ते हॉटेलमधून निघून गेले आणि कोलेस्ट्रॉल वाढले म्हणून आपल्या पुण्यातल्या घरी येऊन थांबले. प्रश्न हा उरतो की असे तानाजी सावंत ज्यांनी आतापर्यंतचा प्रवास हा फक्त स्वतःपुरता केंद्रित केलेला आहे, तुम्ही समाजासाठी काय केलं नाही केलं हा नंतरचा भाग आहे, पण जी ही प्रकरणं महाराष्ट्रात जेव्हा ही दोन्ही घडले, सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा संतोष देशमुख, या प्रकरणात तानाजी सावंतांनी असं किती इनिशिएटिव्ह घेतलं की चला लावा यंत्रणा कामाला, आणि कसा सापडत नाही तो कृष्णा आंधळे आणि कसा सापडत नाही तो वाल्मिक कराड, आणू शोधून आपण त्याला, जे नंतर तो शरणच आला. या प्रकरणावर त्यांचं स्टेटमेंट कुठं आलेलं तर तुझं बघितलेलंच नाही. अगदी जवळ आहे त्यांचा जिल्हा धाराशिव. कधीच नाही सर या सगळ्या प्रकरणामध्ये. म्हणजे त्यांचा जिल्हा जवळ असेल तरी ते स्वतः पुण्यात असतात, ज्या पुण्याशी या सगळ्या आरोपींचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने संबंध आहे. वाल्मिक कराडच्या प्रॉपर्ट्या आहेत, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे स्वतः पुण्यातच सापडले. म्हणजे पुण्याशी ज्या आमदाराचं पुण्याशी कनेक्शन आहे ते तानाजी सावंत, ज्या आरोपींचं पुण्याशी कनेक्शन निघतं हे सगळेच आरोपी पुण्यात असून सुद्धा या प्रकरणावर त्यांनी कधीही पत्रकारांशी कुठल्याही पद्धतीची चर्चा केलेली नाही, कधी कुठली बाईट दिलेली नाहीये, असं काहीही घडलं नाही. मात्र मुलाच्या प्रकरणामध्ये पण जर आपण पाहिलं तर जेव्हा रंजन कुमार शर्मा सर आणि तानाजी सावंत हे अगदी शेजारी शेजारी बसून प्रेस कॉन्फरन्स घेत होते त्यावेळी सुद्धा पत्रकारांच्या प्रश्नाला कंटाळून अक्षरशः चिडून तानाजी सावंत त्या ठिकाणी बाहेर गेले. पत्रकारांनी त्यांना काही पत्रकारांनी त्यांच्याशी जाताना सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला. सर एक बाईट द्या असं सुद्धा सांगण्यात आलं, मात्र तरी सुद्धा पत्रकारांच्या कुठल्याही विनंतीला मान न देता जे पत्रकार याच तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता झालेला आहे किंवा त्याचं अपहरण झालंय म्हणून अगदी ताकदीने बातम्या चालवत होत्या, सगळ्या बातम्या बाजूला राहिलेल्या होत्या. 4 तास टीव्हीवर फक्त आणि फक्त तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण की तो स्वतः निघून गेला, ही एकच टॅगलाईन हेडलाईन सगळीकडे चालू होती. म्हणजे थोडक्यात समृद्धी अपहरण झाले अशा बातम्या पेरायच्या जेणेकरून तानाजी सावंतांच्या त्या मुद्द्यावर फोकस होईल आणि मग आपला मुलगा शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करण्यासाठी जास्तीत जास्त, का तर उद्या मीडियाला उत्तर द्यावं लागेल की पोलीस यंत्रणा फेल झाली, अरे आमदाराचा मुलगा ज्याचं किडनॅपिंग झालं आणि तुम्ही काय करताय म्हणून. अर्थातच ती यंत्रणा तशी राबवली गेली आणि ते कुठे ठरलं जेव्हा तू आता सांगितलंस की त्या रंजन कुमार शर्मांच्या शेजारी तानाजी सावंत बसलेत, ते म्हणतात अपहरणाचा गुन्हा आम्ही दाखल केला, पोलीस म्हणतात, आणि इकडे म्हणतात नाही नाही अपहरण नाही, म्हणजे तो काही न सांगता घरातून निघून गेला त्यामुळे वरी झालोय आम्ही. अरे प्रश्न हा उरलाय की तुम्ही एकेकडे अपहरणाचा गुन्हा दाखल पण करताय, दुसरीकडे ज्यांनी दाखल करून घेतलाय त्यांचा मुद्दाही खोडताय.
म्हणजे तुम्हाला नेमकं दाखवायचं काय होतं याच्यातनं हे क्लिअर आहे. तुम्ही म्हणताय तशीच यंत्रणा राबणार, कारण की अर्थातच तुम्ही आमदार आहात, ते तर सहआयुक्त आहेत, पोलीस आहेत, प्रशासन आहे, ते अर्थातच राजकीय लोकांचं त्यांना ऐकावं लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही हा सगळा तपास घडून आणला. जसं समृद्धीने मगाशी सांगितलं, तानाजी सावंत काय केवळ फक्त पुणे पोलीस स्टेशन पुरतेच मर्यादित राहिले का? नाही, त्यांनी अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाही फोन केले. इतकंच नव्हे तर अगदी मुरलीधर मोहोळांना देखील फोन केला आणि ही सगळी यंत्रणा कामाला लावली. नुसती कामाला लावली नाही, त्यांचा मुलगा सुखरूप घरी येईपर्यंत ही सगळी यंत्रणा राबत होती. आणि या यंत्रणेला आतापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमात किंवा या सगळ्या वेळेमध्ये जो काही म्हणजे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक खर्च झाला, त्याचं उत्तर हे कधी देणार, ती भरपाई हे तानाजी सावंत कधी देणार, हाच मूळ मुद्दा आहे. सर, आपण जर पाहिलं तर जसं तुम्ही म्हटलात की संपूर्ण यंत्रणा मुलगा पुन्हा पुण्यात येईपर्यंत राबत होती. केवळ यंत्रणाच राबत होती असं नाही म्हणतात, या मुलाचे पप्पा सुद्धा तितकेच राबत होते. कारण या मुलाचे पप्पा स्वतः तानाजी सावंत हे पोलीस आयुक्तालयामध्ये ठाण मांडून होते. संपूर्ण 4.5 तास ते स्वतः ऍडिशनल सीपी रंजन कुमार शर्मा सरांच्या सोबत बैठकीत होते. बंद दाराआड ही बैठक चालू होती. जोपर्यंत मुलगा पुन्हा पुण्यात लँड झाला नाही, ते 2 मिनिटांसाठी सुद्धा रंजन कुमार शर्मा यांना सोडून गेले नाहीत, हल्ले सुद्धा नाहीत, अगदी शेजारीच बसलेले होते. ज्यावेळी 8:20 ला हे विमान पुणे एअरपोर्ट वरती लँड झालं, त्यानंतर कुठेतरी अगदी हसमुख चेहऱ्याने मग सगळेजण बाहेर आले, एक छानशी प्रेस कॉन्फरन्स घेतली. मात्र या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे पत्रकार आधी आमदाराच्या मुलाचं अपहरण झालं म्हणून टेन्शन मध्ये जे पत्रकार खरं तर स्वतःचं काम करत होते, बातम्या देत होते, त्याच पत्रकारांनी जेव्हा उलट प्रश्न विचारला की मग जर असं सगळं प्रकरण होतं तर तुम्ही अपहरणाचा गुन्हा का नोंद केला किंवा इतक्या तत्परतेने हा गुन्हा का दाखल करून घेतला गेला, असं जेव्हा विचारण्यात आलं, त्यावेळी मात्र नाही मी वडील म्हणून मला टेन्शन आलं होतं, मी खूप वरी होतो असं म्हणून थेट निघून गेले. पत्रकारांना उत्तरही दिलं नाही, 2 मिनिटांची बाईट सुद्धा दिली नाही. असं करून जे गेले ते गेलेच. पुढच्या 2 दिवसांमध्ये आतापर्यंत सुद्धा त्यांचं या सगळ्यावर कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाहीये. मोठा मुलगा गिरिराज याला मीडियाशी बोलण्यासाठी त्यांनी ठेवलेलं होतं, तो त्याने स्वतः या सगळ्या मीडियाशी काही बाईट्स वगैरे दिलेल्या पाहायला मिळतात. मात्र पुन्हा तोच विषय की तो असं म्हणतो की मला एक मेसेज करून माझा भाऊ गेलेला होता, जे की आदल्या दिवशीपर्यंत असं सगळे म्हणत होते की आम्हाला काहीच माहित नव्हतं. त्यामुळे पोलीस यंत्रणांवरती इतका जास्त दबाव स्वतः बसून राहणं, म्हणजे आपण बघतो की अनेकदा आमदार, खासदार, मंत्री असतात जे पोलिसांना फोन करतात, फोनवरनं सूत्र फिरवतात. मात्र कदाचित आपल्या फोनवरती पण पोलीस विश्वास ठेवतील का किंवा इतकी यंत्रणा कामाला लागेल का याचा विश्वास नसल्यामुळे स्वतः मंत्री, माजी मंत्री तानाजी सावंत हे त्या ठिकाणी ठाण मांडून होते. जोपर्यंत ते होते तोपर्यंत संपूर्ण मीडिया तिथंच होती. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सगळ्या प्रकरणांकडून विचलित होऊन या केवळ एका प्रकरणाकडे होतं की बाबा तानाजी सावंतांचा मुलगा कुठे आहे, कसा आहे, तो परत येतो की नाही. आणि आता जेव्हा मुलगा परत आलाय त्यानंतर जे तानाजी सावंत गायब झाले ते अजूनपर्यंत मीडियाच्या समोर आलेले. नक्की आता तानाजी सावंत बेपत्ता आहेत, त्यांना शोधण्यासाठी पुन्हा यंत्रणा कामाला लागेल असं मला वाटतं. अर्थात कृपा करून तुम्ही विमानातनं प्रवास कुठे करत असाल तर आधीच सांगा, नाही तर पुन्हा एकदा मग ते टेन्शन, पुन्हा ATC कंट्रोल वगैरे. मूळ मुद्दा आता अगदी मी शेवटाकडे येतो आणि तो फार महत्वाचा की जसा आता समृद्धीने सगळा हा विषय क्रोनॉलॉजी सगळी समजून सांगितली. तानाजी सावंतांचा मुलगा नवे आमदारांचा मुलगा नाही माझ्या मंत्र्याचा मुलगा, या माणसाचं किंवा या मुलाचं जेव्हा किडनॅपिंग होतं, जे अर्थ ते नव्हतंच झालेलं, बेपत्ता होतो, तो बेपत्ताही झाला नव्हता. नाही तो पळून गेला होता, अजिबातही पळून गेला नव्हता. तो हरवला होता हे तर अजिबातच नव्हतं. तो फक्त आणि फक्त घरातल्यांना न सांगून गेला होता, एवढंच फक्त होतं याच्यामध्ये. आणि गेला कुठे होता तर सदाशिव पेठेतून शनिवार पेठेत का? नाही, तो गेला होता पुण्यातून बँकॉकला जाण्यासाठी. अर्थात प्रश्न हा आहे की आता जसं तानाजी सावंत आपल्या मुलाची बेपत्ताची फिर्याद द्यायला पोलीस स्टेशनला आले, फिर्याद दिली गेली, फिर्याद देऊन झाल्यानंतर ते मुलगा घरी नेईपर्यंत फक्त पोलिसांसोबत होते. आता सर्वसामान्य माणूस जेव्हा फिर्याद द्यायला येतो पोलीस स्टेशनला तेव्हा काय परिस्थिती असते ते एकदा फक्त आपण समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीच्या घरातली एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा जेव्हा हरवतो तेव्हा तो पहिल्यांदा आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, जवळपाशांना सगळ्यांना फोन करून विचारतो, बाबा रे माझी मुलगी आली का, माझा मुलगा आहे का वगैरे सगळं काय असेल ते. जेव्हा त्याला ती माहिती मिळत नाही तेव्हा मात्र मग तो आधार घेतो ते पोलीस स्टेशनचा, किंवा भविष्यात किंवा सॉरी त्या काळात त्यांनी कधी त्याची पोलीस स्टेशनची पायरी देखील चढलेली नसते. अशा वेळी त्याला पहिल्यांदा ही भीती असते की पोलीस माझा ऐकतील का, काय समजून घेणार का. तरी देखील आजूबाजूचे 2-4 मित्र, शेजारी पाजारी त्यांना धीर देऊन पोलीस स्टेशनला नेतात.
पोलीस स्टेशनला गेल्यानंतर लगेच तुमची फिर्याद घेतली जाते का? नाही. तुम्हाला थांबावं लागतं. मग याची ओळख काढ, त्याची ओळख काढ, कुठे कोण. अगदीच एक तर पोलीस पिचलेले वैतागलेले असतात, की त्यांच्याकडे अशी कामं असतात ना ऑलरेडीच आधीच, जी काही बाकीचे हाय प्रोफाईल केसेस असतात. मग अशा वेळी त्यातल्या त्यात कुठे का विना 1-1.5 तास बसल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जाता येतं. मग कोण फिर्याददार असेल तो तिथे जातो. मग स्टेशन डायरीमध्ये त्याची नोंद घ्यायला लागते. मग प्रश्नांचा भडीमार होतो. मग तुमच्या इथेच असेल, बघा ना, आम्हाला एवढंच काम आहे का, इकडे तिकडे शोधा, हे ते सगळं काय. शेवटी मग मिसिंगची फिर्याद दाखल होते, बेपत्ता. नंतर काय होतं ते अत्यंत महत्वाचं आहे. रात्र उलटून जाते. अख्खं कुटुंब अक्षरशः शोधाशोध करत फिरत असतं. झोप लागलेली नसते. तिकडे पोलीस आपली ड्युटी संपून घरी गेलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनला अक्षरशः पहिल्यांदा कुठली व्यक्ती गेली जाते तर त्या हरवलेल्या मुलाचे नाते किंवा आई वडील. त्यावेळी त्यांना सांगण्यात येतं की आम्ही काल अशी फिर्याद दिली होती, अजून मुलगा किंवा मुलगी घरी आलेली नाहीये. तेव्हा ते म्हणतात कधी दिली होती का, तर तेव्हा ड्युटी बदललेली माणसं असतात. मग पुन्हा स्टेशन डायरी चालली जाते. अच्छा आहे का, बर, काही नाही, आपण शोध घेतोय, तपास चालू आहे. असं करता 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 दिवसामागून दिवस लोटले जातात. मुलगा येत नाही घरी का मुलगी घरात येत नाही. अशा कितीतरी केसेस शेकडोनं नव्हे हजारोनं महाराष्ट्रात पेंडिंग आहेत. डाटा काढून पहा. कितीतरी महिला पळवल्या गेलेल्या आहेत, कितीतरी मुली पळवल्या गेलेल्या आहेत, कितीतरी मुलं बेपत्ता झालीत, पण त्यांचा थांगपत्ता सुद्धा लागलेला नाहीये. अशा वेळी एखादी हाय प्रोफाईल केस जेव्हा येते तेव्हा मात्र त्यामध्ये काय बडदास्त राखली जाते, तो मुलगा परत येईपर्यंत काय प्रयत्न केले जातात. मग तो जमिनीवर असो, आकाशात असो, आणखी कुठेही असो, तिथून म्हणजे आकाश पाताळ एक करून त्याला शोधून काढण्यात येतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतो. अनुजय सावंत, जसं तुमच्या मुलासाठी तुम्ही प्रयत्न केलात शोधण्याचा, तसाच प्रयत्न आता तुम्हाला कळलंय ना की पुत्रवियोगाने किती त्रास होतो, तसंच इतरांचे जे काही मुलं बेपत्ता झाले असतील त्यांना शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही अशीच ताकद लावणार का? त्यांना शोधण्यासाठी देखील तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन असेच तासनतास बसणार का? त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? कारण ज्या नरवीर तानाजीनं आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून स्वराज्याच्या ताब्यातून निसटलेला किल्ला पुन्हा स्वराज्यात आणण्यासाठी सगळं सुख बाजूला ठेवलं आणि कोंढाणा सर करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या तानाजींकडून आपण हे तरी शिकायला हवं. पण तुम्ही ना समाजासाठी काय करण्याचा प्रयत्न करताय, ना समाजात पिचलेल्या लोकांसाठी. तुम्ही फक्त आणि फक्त कुटुंब आणि कुटुंब प्रेमासाठी तीच सरकारी यंत्रणा कामाला लावताय. ह्याच्या पुढे दुसरं काहीच करत आहे. समृद्धी, तुझी शेवटची कमेंट फक्त मला हवी आहे की या सगळ्या प्रकरणावर तुझं वैयक्तिक मत काय, एक पत्रकार म्हणून जेव्हा तू या 2 ते 3 दिवसात या सगळ्या बातम्यांना कव्हर करतेस. पत्रकार म्हणून जर सर आपण पाहायला गेलं तर आपण नेहमीच अनेक गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असतो. त्यावेळी अशाच पद्धतीचे बेपत्ता झालेल्या मुलांचे किंवा कुठल्याही व्यक्तींचे नातेवाईक अगदी कुठल्या तरी कोपऱ्यात त्यांना बसवलेलं असतं पोलिसांनी. बसा बसा, बघतो, पाहतो, करतो, फोटो द्या, कॉल रेकॉर्डिंग द्या, मोबाईल कुठला होता, कुणाबरोबर गेला का, अगदी म्हणजे मुली असतील तर त्यांच्या चारित्र्यापर्यंत गोष्ट येते. इतकं सगळं केलं जातं. मात्र जेव्हा एखाद्या मंत्र्याचा, आमदाराचा, खासदाराचा मुलगा किंवा रिलेटिव्ह कुणीही या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने कुठेतरी असतो, त्यावेळी मात्र सगळे पोलीस अक्षरशः लोटांगण घालत त्यांची सेवा करताना पाहायला मिळतात. म्हणजे आम्ही त्या दिवशी सुद्धा पाहिलं, ज्यावेळी हे सगळं चालू होतं, ज्यावेळी स्वतः 4 तास तानाजी सावंत त्या ठिकाणी ठाण मांडून पुण्याच्या सीपी ऑफिसमध्ये बसले होते, त्यावेळी जे काही पाहुणचार चालला होता, म्हणजे पाणी, थंड पाणी, परत चहा, कॉफी, बिस्किट वगैरे वगैरे वगैरे, इतकं काही काही चालू होतं की असं वाटत होतं की म्हणजे ही कुठली बैठक आहे, शासकीय बैठक चालू आहे की मग मुलासाठी आलेला एक बाप आहे या ठिकाणी. हे खरंच खूप प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा सगळंच परिस्थिती त्या ठिकाणची होती. ज्यावेळी अशा पद्धतीच्या घटना घडतात त्यावेळी नक्कीच असं म्हणावंसं वाटतं की पैसा, पद, स्वतःचं नाव, स्वतःची सत्ता, या सगळ्यामुळे हे सगळं प्रकरण अशा पद्धतीने होत आहे. जर मी असंही म्हणू शकते की कदाचित या प्रकरणामध्ये कुठल्या विरोधी पक्षामधल्या आमदाराचा मुलगा असता तरी कदाचित इतकी यंत्रणा हल्ली असती का, तर मला वाटत नाही नक्कीच की या प्रकरणात इतकं काही झालं असतं. मात्र केवळ आणि केवळ सत्ताधारी पक्षाचा आमदार होता, ज्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचा आमदार, जे माजी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या मुलाला इतकं महत्व, त्यांना इतकं महत्व देण्यात आलं आणि अक्षरशः पोलीस जीव की प्राण करून या मुलाला शोधत होते. जेव्हा तो केवळ बँकॉकला गेलाय, तो कुठे कुणाबरोबर आहे ही सगळी माहिती मिळालेली होती, तेव्हा सुद्धा पोलिसांना फ्री हँड देण्यात आलं नाही.
तेव्हा सुद्धा पोलिसांबरोबर स्वतः तानाजी सावंत बसून होते, ते म्हणतील तसंच सगळं काही चालू होतं आणि त्याच पद्धतीने मुलाला पुन्हा त्यांच्या अगदी सुखरूप कुशीत आणून ठेवलं आणि त्यानंतर तानाजी सावंत सीपी ऑफिस सोडून बाहेर पडले. इतकी तत्परता पोलिसांनी किंवा सगळ्याच राज्यकर्त्यांनी जेव्हा सर्वसामान्य माणसांसाठी तुम्ही दाखवाल ना, तेव्हा कुठेतरी या राजकारण्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एखादी आदर किंवा आदरयुक्त भीती निर्माण होईल. पोलिसांच्या बाबतीत सुद्धा तसंच, पोलिसांचे म्हणजे पोलीस स्टेशनची पायरी चढायला सुद्धा सर्वसामान्य माणसाला नको वाटत असतं, कोर्टाची तर लांबच राहिली. इतके पोलीस अक्षरशः हुडीस करून आपण ज्याला म्हणतो ना, अगदी तुच्छ लेखून बोलतात एखादा सर्वसामान्य माणूस जर आपल्या अशा पद्धतीची तक्रार घेऊन गेला तर. कारण पोलिसांकडे खुनाचे प्रयत्न, दरोडे, मोठमोठे गुन्हे असतात. मिसिंगची तक्रार ही फार क्षुल्लक मानली जाते. त्यामुळे अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा तुम्ही जे तुमचं स्वतःचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर कदाचित पोलिसांसाठी सुद्धा तो आदर, ती आदरयुक्त भीती, कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा समाजात अबाधित राहण्यासाठीच सगळं काही आहे ते पोलिसांकडून केलं जाईल आणि समाज सुद्धा तुम्हाला तितका आदर देताना पाहायला मिळेल. त्यामुळे खरंच जितकी तत्परता या प्रकरणात दाखवली, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आमदाराचा मुलगा होता, काही अनुचित घडलं नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र असंच पद्धतीचं दुसऱ्या कुणाबरोबर सुद्धा अनुचित घडू नये, त्यामुळे त्यासाठी सुद्धा इतकीच तत्परता दाखवा, एवढंच मला म्हणावंसं वाटेल. नक्कीच. अगदी शेवटाला खरं म्हणजे देशातले नेते मंडळी कशी असावीत, तर त्याचं उत्तर तानाजी सावंतांसारखी असावीत असं म्हणायचं का? कारण आपल्या पुत्रासाठी एवढी धडपड करणारा जर नेता असेल तर तो देशासाठी किती धडपड करू शकतो. म्हणून देश का नेता कैसा हो, तर पद, पैसा आणि सत्तेसाठी सगळ्यांना वेटीस धरणारा ऐसा हो, असं म्हणायची वेळ आली आहे का? या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे तानाजी सावंत तुम्हीच द्यायला हवं. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.